नमस्कार, मी विनोद घाडगे. ABP माझाच्या या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. काही दिवसांपूर्वी म्हणण्यापेक्षा काही वर्षांपूर्वी महेश मांजरेकरांसोबत ते आमच्या माझा गटा या कार्यक्रमात आले होते आणि तेव्हा त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं. ते स्टेटमेंट असं होतं की पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये फिल्म इंडस्ट्री संपेल असं त्यांचं वक्तव्य होतं. अर्थात ते वेगळ्या अर्थाने होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की या आत्ता तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी बघताय, जे काही घडतं आहे इंडस्ट्रीमध्ये, एक इंडस्ट्री म्हणजे एखादा सिनेमा जेव्हा जन्माला येतो, घडतो, त्याची निर्मिती होते, तेव्हा जे जे घटक येतात त्या सगळ्या घटकांची जागा एकच गोष्ट घेणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक घराघरात सिनेमे बनवू शकतात असं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यामुळे त्यांनी पुढची जी गोष्ट ही होती की ही इंडस्ट्री कदाचित संपू शकेल. आता हे निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह हा विषय वेगळा, पण त्या अर्थाने मग त्या निमित्तानं खूप चांगला कॉन्टेंट, खूप चांगली माणसं आणि त्यांच्या मनातल्या कल्पना या आपल्याला पाहता येतील, त्या सर्वदूर पोहोचतील. आणि केवळ बजेट अभावी किंवा इतर गोष्टींमुळे ज्या काही कल्पना, ज्या काही गोष्टी ह्या फक्त गोष्टीपुरत्याच राहतात, त्या आता रुपेरी पडद्यावर किंवा आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्याला पाहता येणार आहेत, त्या लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. आणि तसाच एक खरं तर एक उत्तम फिल्म आपल्या भेटीला आली आहे आणि त्या फिल्मचं नाव आहे त्यांची वारी. पूर्णपणे AI द्वारे या फिल्मची निर्मिती करण्यात आली आणि या सिनेमाची जी पूर्ण टीम आहे ती आता माझ्यासोबत आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा आशुतोष सर, तुमचं स्वागत. नमस्कार. तुमच्या टीमचं स्वागत. आणि हा विषय, ही वारी कशी सुरू झाली तुमची? सगळ्यात पहिले विनोद सर, धन्यवाद. आमच्याशी तुम्ही बोलायला तयार झालात, आम्हाला इथे बोलवलं. एकाच सेकंदात सगळ्यांची ओळख करून देतो. हा चिन्मय शिवलकर, आमच्या AI पहिल्या मराठी जे AI आहे त्याचं एडिटिंग यांनी केलेलं आहे. देवाशिष शेडगे, माझ्याबरोबर पटकथेमध्ये यांचं प्रचंड मोठं योगदान आहे. आमचा आणखीन एक मित्र आहे राजशेखर कुलकर्णी, संभाजीनगरचा, पण तो अनफॉर्च्युनेटली येऊ नाही शकला. तोही पटकथेत आमच्याबरोबर होता. आणि सिद्धार्थ हजारे, हे आमच्या फिल्मचं सगळं ऑडिओ पोस्ट प्रोडक्शन त्यांनी केलेलं आहे. सो तुमच्या प्रश्नाकडे येतो. ही खरं तर 2-3 वर्षापासून एक संकल्पना डोक्यात चालली होती की एक दबलेली ग्रामीण स्त्री आणि त्या गावामध्ये येणारा एक भणंग माणूस, तो थोडासा वयस्कर आहे आणि ही संसारात पिचलेली बाई. सो या दोघांचं काहीतरी आपल्याला एक मजेदार प्रवास दाखवायचा आहे. तर मग तो प्रवास दाखवायचा कसा? तर आपल्याकडची उत्तम परंपरा जी आहे की प्रत्येकजण ती करतोच की वारीला जाणे. सो काही ना काहीतरी कारणामुळे ते वारीला निघतात आणि त्या प्रवासातल्या गमती जमती, त्यांचं एकमेकांशी होणारी मैत्री, याच्यावर एक काहीतरी करावं असं माझ्या डोक्यात होतं. ती कथा लिहिली. देवाशिष आणि राजशेखर त्यांनी ते आवडली आणि त्यांनी त्याच्यावर पटकथेमध्ये खूप खूप मला मदत केली आणि ती तयार झाली. आता तयार झाल्यावर एक आपल्याला वाटतं की कोणाला तरी वाचून दाखवावी, काही करावं तर, आणि एक चांगला चित्रपट करावा असं एक डोक्यात होतं. म्हणून मी काही ओळखीचे इकडून तिकडून रेफरन्स मिळून काही निर्मात्यांना भेटलो. काहींना आवडलं, काहींनी बजेट अभावी नाही म्हटलं, काहींना वाटलं की हा कमर्शियल विषय नाही वगैरे वगैरे. आणि मग एका पॉईंटनंतर मग असं माझ्या डोक्यात आलं की ठीक आहे, मग आपण AI का नाही करून बघायचं. सो पूर्ण म्हणजे आपण जे काय शूटिंग होतं पिक्चरचं त्या स्टेजपर्यंत आपण सगळं AI वापरायचं. नंतर जे एडिटिंग आणि पोस्ट प्रोडक्शन DI त्याच्यासाठी तज्ज्ञांची मदत घेऊ असं एक ते चाललं होतं. मग नंतर विचार आला की आपण म्युझिकही करू. मग मी गाणे लिहिले. सुनो म्हणून एक ॲप आहे, त्याच्यामध्ये 2 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं. त्याच्यामध्ये गाणे, बॅकग्राऊंड म्युझिक सगळं अतिशय माफक याच्यामध्ये ते सगळं झालं. आणि AI नी हा चित्रपट करावा आणि किमान तेवढी तरी आपली ओळख होऊ द्या. म्हणजे नॉर्मल पिक्चर केला आणि तो पडला तर असे आपल्यासारखे बरेच कलाकार असतात जे नंतर. तर म्हटलं चला AI मध्ये करू, किमान तेवढं तर नाव राहील की अरे AI मध्ये केलेला चित्रपट आहे. हा एक तो आमचा एक त्याच्या मागचा उद्देश होता. पण मग त्यानंतर ही सगळी टीम, कारण हे एक वेगळं, अर्थात हे पूर्णपणे वेगळं पाऊल आहे आणि या पावलामध्ये ह्या सगळ्यांची मदत तुम्हाला कशी मिळाली? ही टीम कशी जुळवली? मी म्हटलं तसंच की मी कथा जी लिहिली ती साधारण 3 वर्षापूर्वी कथा लिहिली, एक पानभर कथा लिहिली. माझी बायको जी या निर्माती आहे अरुंधती, तिने
तिला ती म्हणजे नॉर्मली बायकांना पटकन नवऱ्याचं काही आवडत नाही, पण तिला ती पटकन आवडली कथा. आणि मग त्याच्यावर मग आम्ही बोललो आणि मग मी राजशेखर म्हणून माझा मित्र जो आहे औरंगाबादचा आहे, तो आणि देवाशिष या दोघांना मी पुण्याला असतो तो औरंगाबाद जाऊन ऐकवली आणि त्यांनाही आवडली. तेच ना, जे नाव दिल्याशिवाय पटके त्याचा शेवट सांगणार नाही असं म्हणाले. नाही म्हणजे हा त्याचं म्हणणं तेच होतं की तो जो कॅरेक्टर आहे आपलं शिवण्णा म्हणून जो हिरो आहे, तर त्याचा लुक थोडासा माझ्यासारखा ठेवा, असं त्याला दाढी वगैरे. तर या दोघांनी खूप सर हे खूप जास्त लुक तसं आहे तो. वाटलं की रेफरन्स इमेजेस त्यांची दिली होती आणि त्याच्यानंतर यायला सांगितलं की असं कॅरेक्टर उभं कर. कदाचित सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या असू शकतं की अरे समजा जर असं यांनी केलं तर कसं वाटेल म्हणून. तर यांनी ती पटकथेसाठी मग आम्ही अक्षरशः 1.5-2 वर्ष त्याच्यावर काम केलं, 3-4 ड्राफ्ट केले. आणि ते झाल्यावर मग जेव्हा मी AI करायला सुरुवात केली त्यावेळी तर पूर्ण मी एकटाच होतो. म्हणजे शूटिंग आपण करेपर्यंत एक साधारण 150 लोकांची टीम असते पारंपरिक चित्रपटात. ते सगळं मी केलं. म्हणजे कॅरेक्टर कोण पाहिजे, काय कपडे पाहिजे, सेटिंग काय पाहिजे, कशा इमेज बनवायच्या, कसं ते व्हिडिओ क्लिप्स बनवायच्या, आणि ते सगळं म्युझिक आणि गाणी तिथपर्यंत मी एकटाच होतो. ते साधारण 2-2.5 महिन्याचा स्क्रिप्ट नंतरचा 2-2.5 महिन्याचा कालावधी मला लागला. आणि नंतर मी चिन्मय मला एका रेफरन्सनी मिळाला, एका माझ्या मित्राने सांगितलं की अरे असं. आणि मला बेसिकली ही माझी पहिलीच फिल्म आहे. म्हणजे मी कुठे आधी पिक्चरच्या सेटवर पण गेलेलो नाही, सिरियलच्या 1-2 याच्यावर गेलेलो आहे. तर त्यांनी मला सांगितलं की असं आहे, तुलाही म्हणजे तो मदत करेल म्हणून चिन्मयला मी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी मला प्रचंड म्हणजे खूपच मदत केली. म्हणजे त्यांनी दिवस पाहिला नाही, रात्र पाहिले नाही, म्हणजे पैशांकडे पण पाहिलं नाही की किती वेळ आपला जातोय. आणि त्याच्यात त्यांनी त्याचे पण खूप चांगले इनपुट आहेत. म्हणजे मी साधारण 700-800 क्लिप्स आधी जनरेट केल्या होत्या. त्याच्या सजेशन नंतर मी 200 क्लिप्स अजून जनरेट केल्या, मध्ये इन्सर्ट, ट्रान्झिशन अशा पद्धतीने. सो देवाशिष आणि हे कवर झालेलेच आहेत. नंतर आमचे सिद्धार्थ सर तर ठाण्यामध्ये अथांग यांचा स्टुडिओ आहे आणि चांगलं नाव आहे, म्हणून मी त्याला भेटायला गेलो. याच्यात इश्यू असा होता की आपण ज्या क्लिप्स जनरेट केल्या होत्या त्याच्यामध्ये व्हॉईस नव्हतं. म्हणजे हे जे आहे ते एक चायनीज ॲप आहे, त्याला आपलं मराठी आणि त्याच्यात माझं परत मराठवाड्याकडचं ग्रामीण म्हणजे अशी भाषा आहे. सो ते काहीच नव्हतं, फक्त आपल्याला असे ओठ हालताना दिसत. म्हणून मी काही क्लिप्स जोडून त्याच्याकडे गेलो आणि म्हटलं आपल्याला याच्यावर डबिंग करायचं, हे करायचं. आणि तो तयार झाला, करू ना म्हणे, डबिंग करू, नंतर मिक्सिंग करू सगळं. सो सिद्धार्थ होता, त्याच्यामुळे ती पण बाजू माझी चांगली तगडी झाली. सो या सगळ्यांच्या मदतीने तो अगदी शेवटपर्यंत पिक्चर आमचा तयार झाला. आणि काल म्हणजे 14ला काल तो आम्ही यूट्यूबवर सगळ्या लोकांसाठी फुकट टाकलेला आहे. जरूर बघा, त्यांची वारी. आमच्या चॅनलचं नाव आहे फुकट्टा, म्हणजे फुकट कट्टा. काही पैसे द्यायचे नाही, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मजा घ्या, बघा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. नक्कीच बघतील लोक, कारण खरंच हा वेगळा प्रयोग आहे. आणि या निमित्तानं म्हणजे टीमसाठी पण आता पहिलीच मराठी फिल्म आहे, त्याच्यामुळे प्रत्येकासाठी हा पहिलाच अनुभव आहे. तुझ्यासाठी व्हिडिओ एडिटिंगचा प्रवास कसा होता, कसा कनेक्ट झालास तू? सो फर्स्ट ऑफ ऑल एक बेसिक गोष्ट म्हणजे तू जसं म्हणालास की हा प्रयोगच आहे. ही पहिली मराठी AI फिल्म आहे. ह्याच्या आधी AI फिल्म झाल्या नाही आहेत का? झाल्यात, पण त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक असा आहे की स्टार्ट, मध्यंतर आणि प्रॉपर एंड हे जे नॉर्मल एका कमर्शियल फिल्मला असतं ते सगळं काही इथे आहे. आणि आधीच्या फिल्म्स कशा होत्या की एक AIने बनवलेला काहीतरी व्हिडिओ असतो आणि त्याच्यामागे व्हॉइस ओव्हर लावून टाकायचा, म्हणजे AI फिल्म झाली, असं बऱ्याच जणांनी केलेलं आहे. पण आमच्या फिल्ममध्ये असं नाही आहे. ट्रेडिशनल डबिंग वगैरे आणि प्रॉपर स्क्रीन प्ले, डायलॉग्स हे सगळं आमच्या फिल्ममध्ये आहे. सो ही फिल्म त्या बाबतीत खूप वेगळी ठरते. फक्त जे आपण ट्रेडिशनल शूट करतो, कॅमेरा लावून आपण क्लोज आणि मिड शॉट्स वगैरे घेतो, ते काही नाही, ते सगळं AIमध्ये जनरेट केलेलं आहे. हा फरक आहे. आणि एडिटमध्ये एक खूप मेजर फरक असा आहे की आपण आता तू खूप बघत असशील की 1 टेक शॉट्स किंवा एक वनीज घेण्याचा ट्रेंड चालू झाला. एकदा कॅमेरा चालू झाला, 5-5 मिनिटं एकच सीन चालू आहे, 25 मिनिटाचा सीन. एक्झॅक्टली. सो AIमध्ये हे करू शकत नाही. हा मेजर फ्लॉ आहे. बिकॉज AIला प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे, 4 इथे तर करता आलं पाहिजे. आयडियली हो, इथे करता आलं पाहिजे, पण क्लिंग वगैरे अजून तेवढं डेव्हलप होत नाही आहे, अजून झालं नाही आहे. म्हणजे त्यांनी आधी काय त्यांचं 6 सेकंदाचं लिमिट होतं, आता ते 12 सेकंदाचं झालं आहे. आणि 12 सेकंद तुम्ही 1 गोमध्ये जनरेट करू शकता, पण एक कॅच आहे,
6 सेकंदानंतर ती क्लिप ग्लिच मारायला सुरुवात करते. सो मी हे बोलतोय तर माझ्या हाताला 8 बोटं येतील, मला मिशी येईल, मला दाढी येईल, असं काही रँडमली त्याच्या मनाप्रमाणे तो द्यायला सुरुवात करतो. आणि AIचं अजून एक गोष्ट अशी आहे की तू जेव्हा जनरेट करतोस तेव्हा 2 सेकंदांनी तुझी ॲक्शन चालू होती. सो स्टार्टिंगचे 2 सेकंद गेले, नंतरचे 6 नंतरचे पुढचे किती सेकंद आहेत ते सगळे गेले, तुला 4 सेकंद मिळालेत. सो 4 सेकंदामध्ये तुला कट करायचं आहे, त्याच्यामध्ये तुला जे काही सांगायचं ते झालं पाहिजे. आणि सरांनी असे आमचे म्हणजे मी सरांना खूपदा बोललो होतो की क्लिप त्यांनी जनरेट करून आणली, पण ती 4 सेकंदामध्ये आम्हाला जे दाखवायचं आहे ते दाखवताच येत नाही आहे, मग परत जनरेट करा. सो ह्याच्यामध्ये बजेट खूप वाढत जातं. आणि ह्याच्यामध्ये मला मेन एडिटर म्हणून नॉर्मल ह्याच्यापेक्षा चॅलेंज हा आहे की 4 सेकंद मिळाली आहेत, 4 सेकंदानंतर कट येणारच आहे, काहीही केलं तरी. सो फिल्ममध्ये खूप जास्त कट्स आहेत किंवा एक इन्व्हिजिबल स्टिचेस असतात आमचे. म्हणजे तिकडे मागे सिद्धार्थला मी सांगितलेलं की डायलॉग आपण दोघं बोलतोय, माझा आवाज मागे चालू आहे, पण त्याच्यामध्ये मध्येच तुझा चेहरा आम्ही लावतोय. सो तो स्टिच असतो तर कळत नाही, ते एकच एकसंध वाक्य वाटतं. हा जो काही प्रकार आहे तो खूप ठिकाणी करावा लागला आहे. आणि मेन चॅलेंज ते होतं की हे लपवायचे कसे फ्लॉज. सो ह्याच्यामध्ये माझा खूप बेसिकली सगळी एनर्जी त्याच्यात गेली आहे. एडिटिंग खूप इझी आहे, पण एनर्जी शिकण्यात गेली आहे. म्हणजे खरं तर Yes. हा अनुभव आहे ना, आणि हा प्रयोग आहे जसं Yes, सुरुवातीला yes. हा म्हणालास. प्रयोग आहे, त्यामुळे, pure प्रयोग आहे. उलट ही चांगली संधी होती सगळ्यांसाठी. Definitely. आणि त्यातून जे उत्तम प्रोडक्ट बाहेर आले ते आता सगळे लोक पाहत आहेत आणि कमेंट्सही येत आहेत. तुमच्यासाठी हा अनुभव कसा होता, तुमचा हा प्रवास? ती नावाची धमकी देणं सोडून. नाही, आता तुम्ही मला एक आवाज ॲक्च्युली छान आहे. थँक्यू मला एक अजून तुम्ही सपोर्ट केलात की माझ्यासारखा तो दिसतोय, म्हटली मला आता काहीतरी रॉयल्टी मागणं आलंच. सो थँक्यू फॉर दॅट. जनरली ABP नेटवर्कचे आणि तुमचे खरंच खूप धन्यवाद. आता हे जी 4 जणांची ही टीम आहे, रादर 5 जणांची आमची टीम आहे, त्यात मी आणि राजशेखरनी जे काही काम केलं ते मुळात कागदावर काम केलेलं आहे, त्या संदर्भात काम केलं आहे. खरी जी मंडळ आहेत ही तिघं आहेत की ह्यांनी ॲक्च्युली ते घडवलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही कागदावर उतरवत होतो आणि तेव्हा आम्हाला दिसत होतं की कसं दिसेल, तर मला असं वाटतं कुठे कुठे ते त्याच्यापेक्षाही छान झालेलं आहे. आणि हे AI आहे असं वाटत नाही आहे अनेकदा. म्हणजे मी कशाबद्दल बोलतोय की जे नायक नायिका आहेत त्यांचे तुम्ही जर एक्सप्रेशन्स बघाल तर ते इतके लाईव्हली आणि इतके टू द पॉईंट आहेत की कदाचित एखादा लाईव्ह नटसुद्धा हे करू शकेल की नाही, हा एक प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की हे जे काही हे सगळं प्रॉम्प्टवर चाललेलं आहे, तर हे जे काही प्रॉम्प्ट आशूने दिलेत किंवा ह्या असं दोघांनी दिलेत ते इतके चपखल बसलेले आहेत त्याच्यामध्ये. हां, काही काही ठिकाणी त्यांना खूप त्रास झाला की कितीतरी वेळ ते प्रॉम्प्ट देऊनसुद्धा काही गोष्टी झालेल्या नाहीत. न कमिंग बॅक टू स्क्रीन प्ले, ते जेव्हा आशूने म्हणजे सांगितलं की अरे आपण असं विचार आहे डोक्यात, तर आम्ही नेहमी जेव्हा कामाला बसतो की याच्या अलीकडे बसलो आणि याच्या पलीकडे नंतरही बसणार आहोत, तेव्हा हा विचार नसतोच की ही फिल्म होईल की नाही, तो नंतरचा भाग आहे. पण आम्ही कामाला लागतो आणि एक ती एक्साइटमेंट आहे. आता मी तसं म्हटलं तर प्रोफेसर आहे MIT WPUला मीडिया कम्युनिकेशनमध्ये, तर माझा असा क्रिएटिव्हिटीशी फार संबंध येत नाही. म्हणजे शिकवण्याच्या बाबतीत असतं, पण आधी काही माझे प्रयोग मी केलेले आहेत किंवा काही ज्या गोष्टी केल्या आहेत ते त्याच्यावर सुद्धा केल्या आहेत. तर याच्यात मला महत्त्वाचं काय वाटलं की याच्यात नायिका आणि नायक जे आहेत, तो नायक नाहीच आहे, तो नायक आहे. म्हणजे कसं आहे की मला असं वाटतं की समाज कोणाला तरी वाळीत टाकतो, अनेक जणांना, यांनी समाजालाच वाळीत टाकलं आहे. सो हा एक खूप मोठा त्याच्यातला एक भाग होता की मी अट्रॅक्ट झालो त्या ठिकाणी की अरे हे काहीतरी वेगळं आहे. आणि जे नायिका आहे तर जसं आशू म्हणालं की ती पिचलेली आहे, तिची स्वप्न कुठली तरी वेगळी होती आणि ती काही होऊ शकलेलं नाही आहे. आणि गंमत अशी आहे की जे वारी हा बॅकड्रॉप मला फारच पटला आहे की ही तशी प्रेमकथा म्हणता येईल आपल्याला, प्रणयकथा म्हणता येईल, पण ती वेगळ्या पद्धतीची. आणि मी वेगळ्या पद्धतीची म्हणतोय म्हणून ती वेगळ्या पद्धतीची नाही आहे, तर तुम्ही पाहिलं तर तुम्ही लक्षात येईल तुमच्या. तर मला असं वाटतं वारीला जाताना प्रत्येकजण विठ्ठलाला शोधायला जातो, प्रत्येकाचा विठ्ठल वेगळा आहे त्याच्या पुरता. आणि जेव्हा हा शोध सुरू होतो त्या वारीमध्ये आणि त्या वारीमध्ये शोधत असताना कुठेतरी आपल्यालाच आपला विठ्ठल आपल्यातच सापडतो. आणि जेव्हा तो विठ्ठल आपल्यात सापडतो आणि मग आपल्याला सगळीकडे विठ्ठल दिसायला लागतो, तर हे खूप त्यातलं एक महत्त्वाचं मर्म आहे. आणि हे जेव्हा आम्हाला जाणवलं, म्हणजे दुर्दैवाने आज राजशेखर नाही, तो पण अप्रतिम म्हणजे विचार आणि त्या सगळ्या गोष्टी, त्याचंही कॉन्ट्रीब्युशन खूप आहे. तर हा प्रकार खूप भावला की हे काहीतरी वेगळं आहे. आणि फक्त या नायक नायिकेलाच विठ्ठल सापडत नाही, तर पूर्ण गावालाच सापडतोय, पूर्ण वारीला गेलेल्या सगळ्यांनाच तो सापडतोय.
तर हे मला वाटतं या संहितेचं, या सगळ्या फिल्मचं एक खूप असं पॉझिटिव्ह ही गोष्ट आहे की विठ्ठल कुठे बाहेर शोधायचा नसतो, तो आपल्यात असतो. आणि आपण कसं शोधतोय आणि आपल्याला एकदा त्याचा शोध लागल्यावर आपलं जीवन खूप सुकर होतं. मग त्याच्यासाठी खूप काही मटेरियलिस्टिक गोष्टी लागतात, हे लागते, असं काही होत नाही. आणि हे जे दोघं आहेत कॅरेक्टर्स, आता कसं होतं की इंग्लिशमध्ये आपण म्हणतो दिस सो शॅल पास किंवा चेंज इज द ओनली कॉन्स्टंट, पण यांच्या आयुष्यातली जी दुःख ती जातच नाही आहेत. मसानमधलं तुम्हाला डायलॉग आठवत असेल, हे दुःख कम क्यों नाही होता बे, अशा प्रकारचं त्याचं वाक्य आहे. ते तसं आहे. आणि ते जेव्हा तुम्ही त्या वारीला जाताय आणि त्या वारीच्या एकंदरच प्रकार, वारी हा 700-800 हजार वर्षांपूर्वीची ही सगळी प्रथा आहे आणि ती का आहे हे मला स्वतःला ह्या फिल्ममुळे कळलं. मला कदाचित वारीचं महत्त्व एवढं माहीत नसेल किंवा आजकाल काय इन्स्टावर टाकण्यासाठी वारीला लोक जातात अनेकदा, म्हणजे दॅट इज नथिंग रॉंग इन इट, मी त्यांना काही हे म्हणत नाही आहे. पण वारीचं काय महत्त्व आहे, तर वारीचं हे महत्त्व आहे. मला नेहमी वाटायचं असं महिना लोक जातात आणि काय भाव असेल त्याच्या मागे, काय असेल, काय मिळतं यांना, हे मला या चित्रपटामुळे कळलं की काय मिळू शकतं. 700 वर्षांपासून ते जात आहेत. प्रत्येक पिढी जाते आणि सगळं म्हणजे, आणि भक्तिभाव म्हणजे कमाल नाही. म्हणजे तुम्ही याला कुठे असं उदाहरण जगभरात नाही आहे की हे असं काहीतरी होत आहे. खूप धर्म कदाचित आपल्यापेक्षा आधीकडचे असतील, कदाचित असतील, पण अशा पद्धतीने जे काही होत आहे ना ते नाही. हाच मला वाटतं विचार खूप मोठा आहे त्यांची वारीमधला, की हे आपण का करतोय. तर यामुळे मी जोडलो गेलो, कदाचित असाही जोडलोच असतो अर्थात, पण मला हे खूप भावलं, मला खूप भावलं हे. आणि मला हे सगळं, मला काहीच माहीत नव्हतं की हे सगळं होईल पुढे, आणि हे झालं. तर मला ते म्हणजे फारच काहीतरी वेगळं वाटतं. आणि हा तिघांचे तर खूप खूप आभार आहेत की अशी एक म्हणजे एका चांगल्या गोष्टीशी आपलं नाव लावणं जाणं आणि एक लेगसी थोडीशी होते. मला माहीत नाही किती लेगसी होईल त्याची, पण माझ्यापुरती ती लेगसी आहे आणि ते मला नक्कीच पुढे जाण्यासाठी मदत करेल असं मला खूप या फिल्मबद्दल वाटतं. एक पॉईंट मला, म्हणजे आता खरं सांगायचं तर 2 वर्षापासून आम्ही पटकथा करत होतो. हे असं काही आहे हे त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं असतं तर आपण आणखीन काहीतरी, म्हणजे आता हे मला नवीनच काहीतरी कळतं. पण एक महत्त्वाचा मुद्दा जो वारीचा म्हणतोय ना आपण, की म्हणजे त्याच्यात किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे की एक हजारो लाखो लोक महिनाभर चालतायत आणि शेवटी त्यांना काय मिळणार आहे? पांडुरंगाचं दर्शन. तिथे असं काही नाही की तुम्ही 1 महिना हे कंप्लीट करा, तुम्हाला अमुक मिळेल किंवा तुम्हाला एक 10 किलो साखर मिळेल किंवा 500 रुपये मिळेल, काही असं काहीच नाही आहे. आणि कोणी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही जा. कोण म्हणतं का? बहुतेक लोक दर्शन पण ते करत नाही, कळस बघून परत त्या येतात. तिथे ती जी मनातील भावना आहे ना, ही परंपरा जी आपली आहे ती फार अति उच्च दर्जाची परंपरा आहे, उच्च दर्जाची कल्पना आहे. ती म्हणजे त्याचा विचारच करू शकत नाही. तर अशा या प्रवासामध्ये 2 जीव एकमेकांना भेटले आणि त्यांची मैत्री झाली आणि त्याच्याबरोबर बाकीचे पण लोक आहे, बाकीचे पण, अशी इतकी साधी सोपी गोष्ट आम्ही मांडायचा प्रयत्न केला. आणि खेड्याच्या पार्श्वभूमीवर आहे, त्याच्यामुळे मजा येते. कारण आम्ही सगळे खेड्यातून आलेलो आहे, त्याच्यामुळे त्याची एक वेगळीच गंमत आहे. साधी सोपी तुम्ही म्हणालात, पण साधं सोपंच खूप जास्त कठीण असतं. ती जी सहजता आहे ती येणं. आणि असा जर हा विषय असेल, म्हणजे बिटवीन द लाईन्स आहेत, म्हणजे तुम्हाला एखादी ॲक्शन फिल्म असेल, हा त्याला मारतो, हे तुम्ही AI द्वारे दाखवू शकता किंवा कुठली टेक्नॉलॉजी दाखवून तुम्ही लगेच ते दिसेल. पण असं काहीतरी असेल की जे फक्त फील करायचं आहे, त्याच्यात ते डोळ्यात दिसलं पाहिजे. हे जर असेल तर मग ते कॉन्टेंट, ते क्लिप्स जनरेशन हा विषय खूप जास्त टफ होतो. त्याबद्दल अगदी खूप टफ होतो. कारण मारामारी तुम्ही जे म्हणाला, किंवा एक विमान जातंय किंवा एक 17 फुटाचा राक्षस असा इकडून तिकडून, ते AI मध्ये खूप सोपं आहे. आता तुम्ही पूर्ण फिल्म जेव्हा बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जसं एखादी नॉर्मल पारंपरिक चित्रपट खेड्यामध्ये जाऊन खऱ्या पात्रांना घेऊन, कॅमेरा घेऊन जसा शूट करतात तसं करण्याचा जास्तीत जास्त रिअलिस्टिक प्रयत्न आपण AI द्वारे केला आहे. याच्यामध्ये कोण चांगलं कोण वाईट हा मुद्दाच नाही. आम्हाला ते टूल मिळालं, आम्हाला ते साधन मिळालं, दुसरा पर्याय नव्हता, म्हणून आम्ही ते केलं.
आता जे तुम्ही म्हणालात की डोळ्यांद्वारे ते खरंच आहे. आता आपल्या चित्रपटाचा सुरुवातीचा सीन जो आहे की ती जी बाई आहे, जी आपली हिरोईन आहे, ती एका घराच्या खिडकीमध्ये उभी आहे आणि ती बाहेर बघते तर समोरच्या घरामध्ये एक तरुण जोडप्याचा काहीतरी, तो नवरा तिला जवळ, आपल्या बायकोला जवळ घेतोय, तिच्या केसात हे करतो आणि हिच्या डोळ्यांमध्ये ते एक करुणपणा आहे की ते माझ्या नशिबी नाही. अशा पद्धतीने आपण तो सुरुवातीचा एक 30 सेकंद किंवा 1 मिनिटाचं ते 2 हे केलेले आहेत. सो असे ते तुम्ही म्हणाला बिटवीन द लाईन असे खूप ठिकाणी आहेत आणि त्याच्यातच खरी गंमत आहे. नाहीतर तुम्ही AI घेऊन तुम्ही काहीतरी वेगळंच काहीतरी केलं आणि ते स्पेस सोडी सीन वाईट काहीच नाही आहे. पण जर मी महाराष्ट्रामध्ये, मी मुंबईमध्ये, मी मराठवाड्यातला आहे, मी गावाकडचा आहे, तर मी माझ्याकडचे चित्रपट त्या पद्धतीने दाखवायचा का नाही प्रयत्न करायचा. बरं, आपण काही लोकांना म्हणजे याच्यातून की जा तुम्ही थिएटरला तिकीट खर्च करा, पॉपकॉर्न खा, असं काही घरी बसा, यूट्यूबवर बघा, फुकट्टा चॅनल आहे, सबस्क्राईब करा आणि बघा. खरं तर आपण खूप दिग्गजांकडून एक वाक्य नेहमीच ऐकलं आहे, म्हणजे मी खूपदा की तुमचं दिसणं, तुमचा लुक हा फक्त काही सेकंदापुरता मॅटर करतो. त्याच्यानंतर तुम्ही काय आहात, तुमचं असणं जास्त मॅटर करतं. तुम्ही काय दाखवताय, तुम्ही कसं एक्सप्रेस होताय तिकडे जास्त, आणि ती गोष्ट काय. आणि ज्या पद्धतीचं तुमचं आता मी ऐकतो आणि ज्या पद्धतीचा आत्ताही रिस्पॉन्स मिळतो, एका दिवसामध्ये सुद्धा जो काही रिस्पॉन्स मिळतो त्यावरून तुम्ही त्या गोष्टीमध्ये सक्सेसफुल झालात. तुम्ही असणं जपलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. त्या असणं जपण्यामध्ये जे शब्दांमधून किंवा जे आम्हाला कानावरती जे पडतं आहे याच्यामध्ये खूप मोठा वाटा तुमचा आहे अर्थातच. सो ते कितपत, जसं सांगितलं की मराठी आणि चायनीज ते ॲप आहे किंवा खूप गोष्टी आहे, टेक्निकली खूप गोष्टी येऊ शकतात आणि आपण प्रयत्न करतोय, प्रयोग करतोय. सो त्यात नवीन काय करायला मिळालं, काय शिकायला मिळालं आणि आत्ता तो आनंद कुठल्या लेव्हलला आहे? आनंद तर खूप छान आहे, कारण की माझाही पहिला प्रोजेक्ट आहे असा AIचा, आणि त्यात म्हणजे त्यात नवीन प्रयोग आणि वेगळा प्रयोग आहे हा, मुळात पहिलाच मराठीतला, आणि त्याचा आनंद जास्त की मराठी फिल्म करायला मिळाली आहे मला. सो याच्यात मेन चॅलेंज असं होतं की जसं सर आधी म्हणाले की त्यात क्लिप्स जनरेट होतात, व्हिज्युअल तुम्हाला जनरेट होतात, पण तिकडे ऑडिओ होत नाही. बिकॉज मराठी रिजनल लँग्वेज ज्या आपल्या आहेत, मराठी म्हणा, हिंदी, आता हिंदी तर होतं थोडंफार जमतं आहे अजून त्या टूल्सनं त्या, पण मराठी अजून फार, कारण की आपले उच्चार पण थोडेसे न हे जे आपले अक्षरं जी आहेत ते अजून AIला फार जमत नाही. आणि अजून एक वेगळं चॅलेंज असं होतं की त्यात फक्त व्हिज्युअल्स येत आहेत, ऑडिओ येतच नाही, म्हणजे डायलॉग्स नाही, फक्त लिप मुवमेंट होते. पण सरांनी एक खूप चांगलं, म्हणजे ते किचकट काम आहे ॲक्च्युली, की प्रत्येक क्लिप जनरेट झाल्यावर सरांनी डायलॉग लिहून ठेवला होता. सो म्हणजे जी नॉर्मल फिल्म आपली बनते त्याचीसुद्धा कधी कधी स्क्रिप्ट रेडी नसते आणि चुकीची असते कधी कधी, पण हे म्हणजे लिटरली सरांनी A to Z स्क्रिप्ट रेडी होतं पूर्ण यांचं डायलॉग्सचं. काही काही ठिकाणी लिप्समुळे थोडासा इकडे तिकडे होतं, बट तरी पण स्क्रिप्ट एवढी रेडी, म्हणजे मी आधी एकदम असं चमकलो की अरे सर एवढी अख्खी तुमची रेडी स्क्रिप्ट पूर्ण डबिंग स्क्रिप्ट मुळात. सो ते एक खूप चांगलं काम सरांनी केलं होतं. आणि नंतर चॅलेंज म्हणजे असं की ते फक्त तुम्हाला लिप्स बघायचे आहेत, की आता नॉर्मल जर तुम्हाला माहिती असेल तर डबिंग जसं होतं की तुम्हाला पायलट ट्रॅक एक असतो, जो समजा नॉर्मल फिल्म असलं शूट केलेलं असतं, तिकडे पायलट ट्रॅक एक रेकॉर्ड केला जातो. सो ते डायलॉग असतात डबिंग करताना स्टुडिओमध्ये तुम्हाला. सो तो पायलटचा रेफरन्स असतो की डायलॉगची लेंथ किती आहे, इमोशन काय आहे, हे सगळं तुम्हाला टोन काय सेट केला, हे सगळं माहिती असतं तुम्हाला आधीपासून. पण ह्यात असं होतं की पूर्ण फक्त म्यूट होतं सगळं, काहीच नाही, फक्त लिप मुवमेंट तिकडे होते आहे आणि तुम्हाला ते करायचं आहे. सो जेव्हा मी माझ्या आर्टिस्टनं पण सांगितलं, डबिंग आर्टिस्टना, सो ते पण पहिले अरे पण हे कसं आपण करणार, म्हणलं ठीक आहे करूया, म्हटलं स्क्रिप्ट आहे आपल्याकडे, घाबरू नका. आणि सगळे प्रोफेशनल चांगले आर्टिस्ट आहेत माझ्यासाठी, ते सगळे होते. सो पहिले थोडंसं त्यांना झालं होतं की अरे काय नक्की कसं करायचं. पण जेव्हा ते आले, ऑडिशन्स त्यांनी घेतले, आम्ही ऑडिशन्ससुद्धा घेतल्या, जे आमचे कॅरेक्टर सगळे त्यांना ऑडिशन्स घेतले आपण सगळे. त्यातून मग आम्ही तिघांनी बसून आम्ही सिलेक्ट केले सगळे व्हॉइसेस चांगले, आणि मग डबिंग चालू झालं. सो ते जेव्हा आले डबिंगला तेव्हा कुणीच, म्हणजे पहिले थोडंसं नॉर्मल जो वेळ लागतो डबिंगला पायलटवाल्या, त्याच्यामध्ये थोडं जास्त वेळ लागला ऑब्व्हियसली. पण तरी कुणीच, म्हणजे डबिंग आर्टिस्टनी कुणीच असं हे नाही केलं की सगळे वाजले की हा नाही, नवीन आपण कधी AI फिल्म करतो, नवीन प्रयोग आपणही करतो, कधी वेगळा प्रयोग आहे. सो कोणी असं सगळ्यांनी कोऑपरेट केलं खूप छान. आणि पण सगळ्यांनी खूप चांगलं डबिंग करून घेतलं, म्हणजे ते लिप पकडणं आणि सिंक पकडणं त्यात थोडा जास्त वेळ गेला,
पण सगळ्यांनी अतिशय उत्तम, तुम्हाला कुठेच जाणवणार नाही की काहीतरी चुकतं की काय, किंवा काय लिप हलते किंवा सिंक कुठे हलते की असं कुठेच तुम्हाला जाणवणार नाही. नॉर्मल फिल्मला तुम्ही जसं बघता एखाद्या थिएटरमध्ये जाऊन, तसंच सिंक आणि सगळं प्रॉपर ऑडिओ डबिंग आणि आमचं साऊंड डिझाईन सगळं या फिल्मसाठी केलं आहे आपण. तर मला एक विचारायचं आहे की नॉर्मल जी फिल्म बनते ती पूर्ण एडिट झाल्यानंतर ती डबिंगसाठी जाते. या केसमध्ये कसं होतं? नाही म्हणजे तसंच प्रोसिजर आम्ही तशीच YouTube वरती edit केलेली आहे. केलीस film? हो, कारण आम्ही रोज बसायचो ना, सीन आम्ही क्लिप आणून एक एक ते तसं जोडत होतो. सो गंमत अशी करायची सर की पूर्ण स्क्रिप्ट लिहिलेलं आहे, त्यांना माहिती आहे हा डायलॉग इथे असा एवढ्या लेंथचा असणार आहे. बऱ्याचदा काय व्हायचं, मी क्लिप लावायचो आणि मी म्हणायचो हे काय बोलतायत, जरा मला स्क्रिप्टमध्ये सांगा हे काय बोलले. मग ते आपले स्क्रिप्ट काय, हां हे ना हे असं असं बोललेत. आणि त्यांना बऱ्याचदा ना त्यांना सीन वाईज आता त्यांना बाहेर झाले कुठला डायलॉग काय आहे, तर ना ते असेच सांगायचे, अच्छा हां एक मिनटं लाव, हा डायलॉग ना हा असा असा आहे. आणि आम्ही एका पॉईंटला असं केलं की ती डबिंगला लेंथ मॅच व्हावी म्हणून अख्खी फिल्म म्यूट आहे स्टार्ट टू एंडपर्यंत. सर मी प्ले करायचो, सर प्रत्येक डायलॉग बोलतायत आणि तिकडे तो बसतोय की नाही बघतायत. सो म्हटलं एवढं कमेंडेबल म्हणजे आता उगाच आपण एकमेकांची तारीफ करा याच्यात काय पॉईंट, पण इतकं कमेंडेबल काम यांनी आणि सिद्धार्थनी केलं ना, कारण त्यांना साऊंडच नाही. म्हणजे या क्लिप्समध्ये साऊंड आपण जनरेट करूच शकतो, पण ते साऊंड म्हणजे काहीतरी वेगळ्याच आर्बिट्ररी ऐकू येतं, म्हणून मी ते घेतलं पण नाही, कारण मग त्याच्यात काही पॉईंट नाही आहे. म्हणजे तो रेफरन्स काहीतरी चुकीचा द्यायचा आणि काहीतरी ते व्हायचं. पण म्हणजे यांनी आणि त्यांनी बिना आवाजाचं त्यांनी जे काही मदत केलेली आहे सगळे फिल्म बनवण्यामध्ये, इट इज कमेंडेबल. हे वेगळेपण आहे. सो मी तेच म्हणत होतो की हे वेगळेपण आहे एडिटमध्ये. हे पूर्ण म्हणजे जरी आम्ही पोस्ट प्रोडक्शन ट्रेडिशनल पद्धतीने करत असलो तरी ह्या ज्या काही चॅलेंजेस आहेत या वेगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे ही AI फिल्म आमच्यासाठी खूप वेगळी बनते. आणि वी आर लकी ॲक्च्युली, विठ्ठलाची पण कृपा आहे की आम्हाला ही फिल्म करायला मिळाली आणि सरांची. कुठेतरी धाकतू म्हणजे दोघांनाही प्रश्न आहे हा, की असं जर टेक्नॉलॉजीत असेल, जिथून मी सुरुवात केली इंटरव्ह्यूची, की मांजरेकरांचं एक स्टेटमेंट होतं, या. काय वाटतं तुला की आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि त्याच्यातून आपण वेगळ्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे? एक सिम्पल सांगतो, AI राहणारच आहे तसंही, ओके, ही क्रांती आहे. त्याच्यामुळे ते एक्सेप्ट करून आपलं लाईफ इझी करणं कधीही बेटर आहे उगाच त्याला फाईट करण्यापेक्षा. आणि तुमचं जर काम 4 तासाचं काम हे 10 मिनिटात होत असेल तर तो बाकीचा वेळ तुम्ही अजून बेटर काम करण्यात लावू शकता ना. सो आय फील इट्स एनी वेज गुड. मला वाटतं की उगाचच AI मुळे असं होईल, मग जॉब जात आहेत वगैरे, हे सगळं करण्यापेक्षा रादर त्यांना क्रिएटिव्हिटी वाढेल असं मला वाटतं. की जे आता ठीक आहे, आता ज्यांच्याकडे आहे बजेट, ज्यांना मिळतोय प्रोड्युसर, ते शूट करतात, तेवढं सगळं आहे. पण काही काही गोष्टी अशा सुद्धा असतात की ज्या तुम्ही शूटमध्ये नाही दाखवू शकत, म्हणजे त्याला प्रॉपर एक्झिक्यूट नाही करू शकत. की डोक्यात माझ्या खूप काहीतरी वेगळी आयडिया आहे, तर ती मे बी मी शूटमधून किंवा त्या ॲक्टर्सकडून किंवा तो सेट वगैरे तसं करून नाही करू शकणार. किती खर्च केलं तरी नाही Spielberg सारखं lighting आपण नाही करू शकणार. नाही होऊ शकत ते. सो ते मे बी तुम्ही चांगला प्रॉम्प्ट दिलात त्या AI टूलला, तर ते AI टूल तुम्हाला काहीतरी चांगलं खूप छान काहीतरी देईल त्यातनं. सो हा एक वेगळा मार्ग आहे. असं उगाचच की अरे AI आहे घाबरण्यापेक्षा, जसं म्हणाल की फाईट करण्यापेक्षा, ते आपण शिकूया आणि त्यातनं अजून काय छान निर्माण करता येईल ते आपण बघूया. पण तुझ्याहीपेक्षा मला प्रश्न, ते जे तुझ्याकडे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट डबिंगसाठी आले होते त्यांचं काय म्हणणं होतं? नाही, आता मी आज 10-12 वर्ष मीही इंडस्ट्रीत या काम करतो, डबिंग इंडस्ट्रीमध्ये. सो सगळ्यांचं थोडंसं आहे की अरे आपलं काय होईल वगैरे, पण मला वाटतं की तसं नाही काही होणार. आता कोविडमध्ये लोकांना वाटलं की थिएटर बंद होतील, पण तसं नाही झालं. लोक OTT खूप बघितलं आणि कंटाळले, आणि परत थिएटर आणि नाटकं सगळं परत छान चालू आहे. रादर बूम झालं उलटं, असं मला वाटतं. त्याच्यामुळे असं नाही होणार की ह्युमन कनेक्ट शेवटी माणूस सोडणार नाही. कितीही टेक्नॉलॉजी तुम्हाला AIने कितीही काही केलं तरी ती टेप आता मराठी भाषा आत्ता तेवढी ते नीट होत नाही आहे AIमध्ये, पण ते अजून 2-3 वर्षात होईलही मे बी. काय होईल ते आपल्याला माहीत नाही, पण होईल कदाचित. पण म्हणून डबिंग जाईल किंवा माझं काम जाईल असं होईल असं मला तरी वाटत नाही. कारण की तो ह्युमन कनेक्ट शेवटी माणसाला हवाच असतो. तर कितीही टेक्नॉलॉजी कितीही पुढे जाऊ दे, काही चंद्रावर जरी गेलो, काही झालं तरी पण आपल्याला ह्युमन कनेक्ट शेवटी माणसाची इन्व्हॉल्वमेंट जी आहे, शेवटी मी आता 4 जणांनी आम्ही माणसांनी बनवणं एखादं प्रॉडक्ट आणि रोबोने बनवणं ह्यात खूप फरक आहे. सो तो फरक तसा असणार असं मला वाटतं. एक मला इथे ॲड करायचं असं आहे की मी जेव्हा ॲक्च्युली फिल्म पाहिली तर काही काही व्हिज्युअल्स इतकी सुंदर आहेत, म्हणजे आपण जर असं बिलीव्ह केलं की हे आपण ह्युमन लेवलला पॉसिबल आहे का, तर कदाचित नाही आहे. तर मला असं वाटतं की हा मेळ घातला पाहिजे.
म्हणजे ह्युमन टच तर आहेच, पण ह्या ए आयमधनं सुद्धा तुम्हाला अप्रतिम गोष्टी मिळतात. असं आपण ए आयकडे टाकून देण्यासारखं बघितलं नाही पाहिजे. तर या दोघांचा मिलाफ सुंदरपणे होऊ शकतो आणि थोडंसं rawness. एक्झॅक्टली. तर तो एक अप्रतिम त्याचा जो आविष्कार झाला आहे की टेक्नॉलॉजी तर आहेच, पण ह्युमन टचमुळे सुद्धा काही गोष्टी गेलेल्या आहेत आणि तोच आपण रिव्हर्स पण करू शकतो. तर हे खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे तेच आता हा म्हणाला चंद्रावर गेला वगैरे तरी ह्युमन टच लागणार. म्हणजे असं काय मला तरी वाटत नाही की मराठी Film होऊ शकली ना. हा नाही, फिल्म होऊ शकली, पण म्हणजे मराठी इंडस्ट्री संपेल ए आयमुळे असं मला आत्ता नाहीच वाटत आहे. म्हणजे किती आणखीन डेव्हलप झालं तरी आपली इंडस्ट्री जी आहे ती उत्तमच असेल असं माझं मत. म्हणजे मी मांजरेकर सरांची काहीतरी उगाच ते म्हणाले म्हणून मी वेगळं असं काही नाही. माझं मत सांगतोय. सरांना वेगळं वाटलं असेल, पण इंडस्ट्री आहे तिथेच राहील. ए आय अजून प्रगत होईल. आमच्यासारखे बरेच जण काही ना काही करत राहतील, यूट्यूबवर टाकतील. एखाद्या वेळी चांगला बनला तर तो आणि डिस्ट्रीब्युटर वगैरे ते काय जे प्रकार मिळाले पैसे तर ते थिएटरलाही येतील. पण ए आय आहे म्हणून कोणीतरी संपेल असं नाही होणार. म्हणजे तो जो म्हणाला की चंद्रावर गेलं तरी ह्युमन खरंच आहे. म्हणजे तो चंद्रावर गेला तरी आपको कैसे लाग रहा है असं म्हणून तो हा दांडा त्याला दाखवण्यासाठी खाली कोणीतरी ह्युमन लागणारच आहे ना. किंवा त्या ॲस्ट्रॉनॉटची बायको आहे इतकी सुंदर की ती बघून तुम्ही तोंडात बोटं घालाल, अशा बातम्या लिहायला माणसंच लागणार आहेत. त्यामुळे कोणतेही तंत्रज्ञान येऊ दे, शेवटी आपले जे लोक आहेत ते लागणारच आहेत. त्यामुळे ते काहीच फरक नाही पडणार. तुम्हाला थोडं शिकावं लागेल, काही गोष्टी कराव्या लागतील, पण ठीक आहे, ज्याची इच्छा असेल तो करेलच. पण हे किती चांगली गोष्ट. पण पॉझिटिव्ह जर बघायला गेलं तर की आता हा जर सिनेमा तुम्हाला करायचा असता, एक डिरेक्टर म्हणून जर तुम्हाला सिनेमा करायचा असता तर मग तुम्ही पहिल्यांदा एक असिस्टंट म्हणून कुठेतरी तुम्हाला जावं लागलं असतं. तिथून तुम्ही मग फर्स्ट सेकंड नॉट नेसेसरी, पण एक प्रोसेस ती खूप वेगळी प्रोसेस आहे. पण आज आणि किंवा ते बजेट्स आणि ही सगळी गणितं, पण आज तुम्ही एका सिस्टमवरती या सगळ्या गोष्टी करू शकला. तुमच्या मनातली जी कल्पना आहे ती उतरवू शकला. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तसं पॉझिटिव्हलीच पाहायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. म्हणजे आता मला एखाद वेळी थोडंसं काही बघितल्यामुळे याच्यामुळे मला आता ते आणि आम्ही खूप काम केलं या स्क्रिप्टवर म्हणून ते सगळं डोक्यात बसलेलं आहे. किंवा कोणचं काय कॅमेरा अँगल पाहिजे, काय पाहिजे वगैरे ते होऊन गेलं त्या गोष्टी. त्याच्यामुळे मी तेच म्हणतोय की ज्यांना कोणाला असं काही करायचं असेल तर त्यांनी अतिशय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची संहिता, स्क्रिप्ट, गोष्ट, पटकथा, संवाद हे अतिशय तुम्ही त्याच्यावर ठीक आहे. आता आमचं बघून लोक म्हणतील अरे तुमचं हे मला नाही आवडलं, हरकत नाही. आम्ही मेहनत केलेली आहे त्याच्यावर, आमच्या डोक्यात आम्ही त्याच्याशी सच्चे आहोत. तर उगाच काहीतरी ए आय हाताशी किंवा आपण सबस्क्रिप्शन घेतलंय आणि हे केलंय, मग काहीतरी उगाच एक गोष्ट बनवा हे करा किंवा चिव काऊ घ्या काय त्याच्यामध्ये. आणि छोटे छोटे व्हिडिओ 2 मिनिटाचे याच्यात मजा येत असेल जरूर करा. पण हे अगदी सिरियसली करणाऱ्यांसाठी त्यांनी खरंच म्हणजे अगदी पारंपरिक सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या करायलाच पाहिजे. मग तुम्ही ए आयमध्ये करा किंवा तुमच्या नशिबाने तुम्हाला चांगला प्रोड्युसर मिळाला तर हे करा. पण म्हणजे उगाच काहीतरी टाइमपास करायचा म्हणून काहीतरी करू नका. अगदी व्यवस्थित घ्या, वेळ घ्या. आणि असं लगेच एक रील टाकून फेमस होण्यामध्ये काय पॉईंट नाही. त्यापेक्षा आमच्यासारखं घासा आणि नाही झालं तरी काय फरक पडतो, मग आपल्याला मजा येते ना, तसं करा. आता पण ए आयने हे सगळं बाजूला ठेवून गोष्टीबद्दल तुम्हाला काय कमेंट झाल्या आता जे काही लोकांनी ती फिल्म बघितली आणि तुम्ही जे मांडण्याचा प्रयत्न केलाय, तुम्ही जे सांगण्याचा प्रयत्न केलाय ते या माध्यमातून का असेना पण ते पोहोचतं लोकांपर्यंत, काय रिॲक्शन्स आहेत तुमच्या? नाही, कॉमेंट्स खरंच चांगले आहेत. म्हणजे आता केवळ आम्ही आमचं चांगलं म्हणून नाही, पण आहेत तिथे यूट्यूबवर की कथा आवडली, कथानक आवडलं त्यांना, सगळा फ्लो आवडला, संवाद म्हणजे हे सगळं त्यांना भावतंय की काहीतरी म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे सांगायचं होतं ते त्यांच्यापर्यंत पोचतंय, त्यांना ते पटतंय आणि त्यांना ते बघण्यामध्ये मजा येते. माझे 1-2 जणांचे असे पण त्यांनी सलग म्हणजे एका दिवसात काल झाल्यापासून 2दा पाहिला तो. म्हणजे त्या पहिल्या वेळी की आमचं काय कळालं नाही म्हणून दुसऱ्यांदा असं नाही, त्यांना आवडलं म्हणून त्यांनी पाहिलं. पण मी देवाशीषला सांगतो त्याच्याकडे काही चांगले कॉमेंट्स आलेले आहेत. हो, कमेंट्स खूपच छान आहेत. म्हणजे अशा आहेत की पुन्हा काम करावं ह्यावर. हा एक जो आत्मविश्वास मिळायला पाहिजे, कारण हा प्रयोगच आहे. जसं चिन्मय म्हणाला की हा प्रयोगच आहे आणि हा प्रयोग केलेला आहे. तर तो प्रयोग त्या ज्या कमेंट्स येत आहेत की ते जे भरभरून लोक बोलत आहेत त्याच्यामध्ये येतं आहे.
आणि मुळात सगळ्यांना जर काही एक महत्त्वाचा मुद्दा आवडला असेल तर तो वारीची जी पार्श्वभूमी आहे ती खूप पटली लोकांना, ती आवडली. म्हणजे आम्हाला ॲक्च्युली खरं तर थोडीशी अशी भीती होती की वारीच्या पार्श्वभूमीवर अशी एक प्रेमकथा उलगडायची आणि ती पण नॉर्मल प्रेमकथा नाही आहे ती. तर ती थोडीशी कुठेतरी म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ शकते आणि प्रवाहाच्या विरुद्ध जायचा काही इश्यू नाही, पण हल्ली ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. तर हा विचार खूप होता. म्हणजे एखाद दुसरीमध्ये प्रोड्युसर पण आम्हाला भेटले तर त्यांना तो कन्सर्न बराच होता त्या संदर्भातला. कदाचित त्यांनी कारण पण दिलं असेल, असंही असेल. तर मला असं वाटतं की याचं जे काही फलित आहे आमच्यासाठी म्हणजे याच्यासाठी ते हे आहे की तो पार्श्वभूमी जी काय आहे किंवा जे काय आहे ते लोकांनी ॲक्सेप्ट केलं आणि त्याच्यात थोडासा वाव फॅक्टर पण आहे. म्हणजे खरं सांगायचं तर वाव फॅक्टर हा जास्त आहे, कारण अरे असं होऊ शकतं, अरे हे असं वाटत नाही आहे रे, हे AI वाटत नाही आहे रे. तर हा त्याच्यातला भाग आहेच, पण तो भाग असताना सुद्धा त्याचा जो कॉन्टेंट आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होत नाही आणि हे खूप महत्त्वाचं आहे आमच्या सगळ्यांसाठी. गोष्ट जेवढी रिबेलस आहे हो. तोच माध्यम पण तसंच आहे. म्हणजे दोन्ही गोष्टींना Exactly. पूरक ठरलंय आणि त्यामुळे ते एक जिन्सीपणा किंवा आपण एकत्र मिळून ते लोकांपर्यंत पोहोचलंय. आणि सगळ्याच गोष्टी, म्युझिक असेल, मला म्युझिक आवडलं, खूप छान गाणी जसं तुम्ही सांगितलं ते. आणि ही एक खूप सगळ्यांची कमेंट आहे की म्युझिक खूप छान आहे आणि फक्त गाणी नाही तर बॅकग्राऊंड स्कोअर पण जो केलेला आहे तो अप्रतिम आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं की तुमच्या लक्षात येईल जो सिमलेसनेस, एक फिल्म बघताना एक सिमलेसनेस असायला लागतो की आपल्याला लक्षात नाही आला पाहिजे अरे इकडे हे केलं का, अरे इकडे ते केलं का. तो सिमलेसनेस जर जाणवला ना तर ती फिल्म मोठी असते किंवा ती कलाकृती मोठी ठरते. तर असं काही प्रमाणात नक्कीच या फिल्मबद्दल बोलता येईल. तर आता किती कॉन्फिडन्स दिला आहे तुम्हाला पुढे की तुम्ही या माध्यमाकडे, म्हणजे पुढे यातून AI फिल्म करायची इच्छा आहे की याला फक्त तुम्ही एक शिडी म्हणून पाहताय आणि तुम्हाला मोठी फिल्म करायची आहे? नाही शिडी वगैरे म्हणून नाहीच बघत आहे. खरं तर म्हणजे आम्ही याच्याकडे काहीच म्हणून बघत नाही. म्हणजे एक मनात होतं, करायचं होतं. आम्हाला ते म्हणजे रेग्युलर चित्रपटासारखं करायचं होतं, ते नाही झालं तर आम्ही AI मधून करून दाखवलं आणि ते लोकांना आवडतंय. आता याच्या पुढे म्हणजे देवाशिष आणि आम्ही दुसरं आमचं काम संपलंच आहे जवळपास स्क्रिप्टचं. आता ते परत आम्ही त्या प्रोसेसला लागू की आहे का कोणी आहे का, आणि ते वर्षभरामध्ये आमच्या लक्षात येईल की परत आम्हाला 4-5 जणांनी घरचं रस्तं दाखवलं, मग आम्ही परत पेटून उठून AI मध्ये करू किंवा काय, आय डोंट नो. पण म्हणजे माझं म्हणणं आहे की हे आम्ही तर करूच, म्हणजे हा जोक्स राहू द्या, आम्ही तर करूच काही ना काहीतरी AI मध्ये. पण जे लोक बघतायत किंवा ज्या मुलांना वाटतंय त्यांनी जरूर करावं हे. आणि काहीच म्हणजे मी आमच्या गावाकडे तर म्हणतही असतील की अरे यांनी केलं तर कोणी करू शकतं, म्हणून तर ते जरूर करा. आम्ही आहोत, आम्ही मदतीला आहोत. जर कोणाला काही प्रश्न असतील जरूर आम्हाला विचारा. वेळ तर मी देईलच, हे देतील, हे थोडे प्रोफेशनल आहेत त्यामुळे ते पैसे घेतील. मी बिना पैशाचा मदत करायला तयार आहे. पण लोकांनी करावं, तरुणांनी करावं, मोठ्यांनी करावं. आता मी काय आता अगदीच तरुण नाही आहे. हां म्हणजे रुबाबदार दिसत असलो तरी मी तरुण नाही आहे. पण म्हणजे कोणत्याही वयामधल्या माणसांनी करावं, स्त्रियांनी करावं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मला एक अजून याच्यावर ॲड करायचं असं आहे की हा जो फॉर्मॅट आहे याच्यामुळे तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. तुम्हाला कुठलंही कॉम्प्रोमाइज करायला लागत नाही आहे. तुम्हाला कोणीतरी पुढे डोक्यावर बसून सांगत नाही की नाही ह्याच्यात जर एक आयटम सॉन्ग टाकूया, आता ना इकडे असं करूया आता. कारण बरोबर आहे, तो पैसा टाकतो, त्याच्या डोक्यात काही गोष्टी असतात. तर हे स्वातंत्र्य या फॉर्मॅटमध्ये खूप आहे आणि मी म्हणून सगळ्यांना नक्की विनंती करेन की तुम्हाला जर डोक्यात असेल तर तुम्ही AI फॉर्मॅट वापरा आणि तुम्हाला तुमचं फ्रीडम आहे. तुम्ही तुमच्या मनासारखी फिल्म करू शकता, तिथे कोणी तुम्हाला टोकणार नाही आहे. म्हणजे इनफॅक्ट आम्हाला एका प्रोड्युसरनी ते पण सांगितलं होतं अरे याच्यात आयटम सॉंगच्यासाठी हेच नाही आहे, जागाच नाही आहे, हे कशाला करणार. मग आता शेवटी ते मनात आल्यावर मग आम्ही जे एंड क्रेडिटला एक आम्ही भालाक्का नावाचं गाणं मी एक बनवलं, त्याला थोडंसं जरा जेनजी टच दिला, पण ते एंड क्रेडिटला आहे. त्याच्यामुळे लोकांनी तिथपर्यंत बघावं आणि तेही गाणं ऐकावं, म्हणजे स्टार्ट टू एंड. नक्कीच. पण खरंच एक वेगळा प्रयोग आहे आणि लोकांसमोर तुम्ही एक वेगळं माध्यम ठेवलं आहे. आणि जसं तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की हे बघून
कुणीतरी शिकेल, त्यांच्या मनातली गोष्ट या माध्यमातून का असताना पण ती लोकांपर्यंत येईल. सो मोठं काम केलं तुम्ही आणि त्यासाठी अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. हा सिनेमा मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचावा आणि तुम्हाला अर्थात त्याच्या कमेंट्सही येतीलच, पण गोष्ट पोहोचणं गरजेचं आहे. आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचणं जास्त गरजेचं आहे आणि ते पोहोचेल याची खात्री आहे. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.